महाराष्ट्रातील सर्व NMS देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खास यापूर्वी आपण मॅटचे 90 प्रश्न म्हणजे बुद्धिमत्तेचे 90 प्रश्न स्पष्टीकरण सहज सोडवून दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सॅटमधील गणिताचे 20 प्रश्न म्हणजे गणिताचे जे सॅट पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 71 पासून प्रश्न क्रमांक 90 पर्यंतचे 20 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 31 मध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून OD म्हणजे OD ही वर्तुळाची त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर आणि OM आहे 6 सेंटीमीटर. जर आपण O आणि A असं जर जोडून घेतलं तर या ठिकाणी OA पण होईल 10 सेंटीमीटर आणि हा काटकोन त्रिकोण होईल. या काटकोन त्रिकोणामध्ये 10, 6 आणि 8 आपल्याला माहिती आहे 6, 8 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे आणि म्हणून AM किती होईल 8 सेंटीमीटर आणि M मुळे या ठिकाणी AB चे दोन समान भाग होत असतात. तर AM जर 8 असेल तर AB ची लांबी येईल 16 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर विचारले जीवा AB ची लांबी पर्याय क्रमांक 2 16 सेंटीमीटर असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72 मध्ये सोबतच्या आकृतीची परिमिती किती आहे असं विचारलेलं आहे. जर आपण पाहिलं ही समोरची बाजू ही 10 आहे आणि हे 5 आहे. तर या ठिकाणी जर आपण या खालची बाजू जर पाहिली तर 10 आणि 5 म्हणजे हे होईल 15 मीटर. त्याचबरोबर उभी रेषा समजा हे 15 मीटर आणि हे 15 मीटर म्हणजे ही समोरची बाजू होईल 30 मीटर. आता या सर्वांची जर आपण बेरीज केली 30 अधिक 15 अधिक 15 अधिक 5 अधिक 15 अधिक 10 तर एकूण परिमिती होईल 90 मीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. तर या ठिकाणी -7 आणि -2 तर हे -2 मोठं असतं कारण ऋण संख्येमध्ये लहान संख्या मोठी असते. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी A + B घन आणि A - B घन आहे आणि सोपं रूप आपल्याला विचारले. तर पहा याचा जर विस्तार केला आपण A घन अधिक 3A वर्ग B अधिक 3AB वर्ग अधिक B घन. आता इथं जर वजा चिन्ह आपण तसंच ठेवूया तर कंसात येईल A घन वजा 3A वर्ग B अधिक 3AB वर्ग वजा B घन. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे A घन अधिक 3A वर्ग B अधिक 3AB वर्ग अधिक B वर्ग. आता वजानं जर पूर्ण ब्रॅकेटला गुणलं कंसाला तर हे होईल वजा A घन अधिक 3A वर्ग B वजा 3AB वर्ग आणि अधिक B घन. तर या ठिकाणी पहा जे वजा वजा आहेत ते कट होईल. समजा A घन आणि -A घन प्लस 3A वर्ग मायनस 3A वर्ग आणि शिल्लक काय राहील पहा हे B इथं B घन आहे B घन म्हणजे 2B घन अधिक 3A वर्ग आणि 3A वर्ग म्हणजे 6A वर्ग B. तर पर्याय क्रमांक आहे 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा लक्षात येतं का आपल्या. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. प्रश्न क्रमांक 75 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर M आणि N हे समचलनात आहे. म्हणजे M/N जर गुणोत्तर लिहिलं आपण तर ते अगदी सेम असणार आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल M/N बरोबर. तर या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये M आहे 3/12 बरोबर 20 दिलेला आहे आणि इथं M ची किंमत शोधायची आहे. तर हे उदाहरण सोडत असताना जर आपण 13 केली म्हणजे 3 गुणिले 20 छेदामध्ये 12 ऑलरेडी आहे. या ठिकाणी M असं लिहूयात 3 1 3 3 चौक 12 4 1 4 4 5 20 म्हणजेच M ची किंमत येईल 5. म्हणून या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 76. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. माझं वय x आहे म्हणजे माझं x आहे त्याचं निम्म केलं x/2 आणि त्याच्यापेक्षा 5 जास्त. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढे भागाकार आहे 40m वर्ग भागिले 30m चा घन.
थोडं जर निरीक्षण केलं आपल्या लक्षात येईल, तर हे यम वर्ग आणि इथलं यम घन कॅन्सल होईल. 10 चौक 40, 10 त्रिक 30, म्हणजे उत्तर येईल 4/3 यम. 4/3 यम, पर्याय क्रमांक 1. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. वर्गमुळा म्हणजे घनमुळामध्ये 0.125, तर 125चं घनमूळ आहे 5 आणि पॉईंट नंतर 3 अंक आहेत, म्हणजे आपलं उत्तर असेल 0.5. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते, तर व्याजाचा दर काय? तर रास जर आपण 6,655 लिहिली, बरोबर 5,000 तर मुद्दल दिलेला आहे आपणास, 5,000 कंसात 1 अधिक आर शोधायचा आहे, छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 3. आता हे जर 5,000 इकडे घेतलं आपण, 6,655 छेदामध्ये 5,000 बरोबर 1 अधिक आर छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 3. आता या ठिकाणी जर आपण भाग दिला, म्हणजे आपल्याला जर भाग देता आला, तर पहा 5चा भाग बसेल खाली, पण 5 एक 5 0 0 0 वर 5 एक 5 1 उरलं, 5 त्रिक 15, पुन्हा 1 उरलं, 5 त्रिक 15, 5 एक 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 1,331 छेदामध्ये 1,000 बरोबर 100 एक 100, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 100 अधिक आर छेदामध्ये 100 कंसाचा घन. आता दोन्ही बाजूचं जर घनमूळ काढलं तर या ठिकाणी येईल हे 11 छेदामध्ये 10 बरोबर इकडे येईल 100 अधिक आर छेदामध्ये 100. आता दोन्ही बाजूला जर 10 न गुणलं तर हे 10 110 होईल, खाली 100 होईल, म्हणजे हे 100 100 सेम आहे, म्हणजे 100 बरोबर 110 बरोबर 100 अधिक आर अंश जर आपण लिहिला, म्हणून आरची किंमत येते 10%, कारण आर बरोबर 110 वजा 100, आर बरोबर 10%. या पद्धतीने आपल्याला हे सोडवता आलं असतं. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 80. या ठिकाणी यम आणि एन हे समांतर रेषा आहेत आणि 3x आणि x हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोन हे पूरक असतात, म्हणजे 3x अधिक 1x बरोबर 180, म्हणजे 4x बरोबर 180, म्हणजे x बरोबर 45 अंश. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. त्रिकोण कोणत्या एकाच एक संगतीनुसार, पहा या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पर्याय क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं P म्हणजे PQR, तर या ठिकाणी UST या पद्धतीने हे एकरूप आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. x वजा 20 आणि x अधिक 30 हे एकमेकाचे कोटी कोण आहेत, तर कोटी कोणाची बेरीज किती असते मग 90, म्हणजे x वजा 20 अधिक x अधिक 30 बरोबर 90, म्हणजे 2x अधिक 10 बरोबर 90, म्हणजे 2x बरोबर 90 वजा 10, म्हणजेच 2x बरोबर 80 आणि म्हणून x ची किंमत येते 40. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढे आपल्याला बहुपदी सोडवायची आहे. 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 वजा 2. तर आधी भागाकार करावा लागेल. 6 न भागलं तर 12 येईल. 12 नंतर इथं गुणाकार करता येतो. 4 वजा 2, 12 आणि 4 16 वजा 2 बरोबर 14. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे. एका इष्टिकाचित्ती आकाराच्या गोदामाची लांबी 3 मीटर, 2 मीटर आणि उंची 2 मीटर आहे. गोदामात 20 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती बसतील? तर गोदामाचं घनफळ जर पाहिलं आपण, हे 300 मीटर आहे, तर त्याला सेमी करावं लागेल. 3 मीटरला 300 सेमी, 200 सेमी, 200 सेमी आणि छेदामध्ये 20 गुणिले 20 गुणिले 20. 0 0 कटेल, 0 0 कटेल, 0 0 कटेल, बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे एक बे आणि हे 0, बे एक बे, बे पंचे 10 आणि या ठिकाणी उत्तर येईल 300 गुणिले 5, 5 त्रिक 15 आणि हे 2 0, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 1500 घनाकृती खोकी त्यामध्ये मावतील. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभाची उंची 100 असते?
तर 100 म्हणजे शतमान स्तंभालेखामध्ये असते. यानंतर पुढील प्रश्न, लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू. तर लघुकोणामध्ये अंतर्भागामध्ये असतो. आपण खूप वेळेस वारंवार सांगितलं होतं, अगदी गेस प्रश्न किंवा मॅरेथॉनमध्ये पण सांगितलं होतं की हा प्रश्न येणार, अगदी जशाला तसा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौसेमी आहे. एक कर्ण 24 असेल तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? तर पहा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ते सूत्र आहे 1/2 गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2. मग क्षेत्रफळ आहे 180 बरोबर 1/2. एक कर्ण आहे 24, दुसरा कर्ण काढायचा आहे. 2 न जर 24 ला भागलं तर 2 1 2 2 4. आता हे 12 इकडे भागाकारामध्ये घेतलं तर 180 भागिले 12 बरोबर कर्ण. आणि म्हणून कर्ण जर पाहिला आपण या ठिकाणी 12 1 12 12 1 12 6 उरले 12 पंचे 60 म्हणजे 15 सेंटीमीटर इतका कर्ण असेल. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 88, जर छापील किंमत 1700 रुपये असेल आणि विक्री किंमत 1540 असेल तर सूट किती दिली? 1700 मधून 1540 वजा करा, उत्तर येईल 60 रुपये सूट. 160 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्यानंतर यम वर्ग वजा एन वर्ग, यम वर्ग वजा एन वर्ग छेदामध्ये यम अधिक एन कंसाचा वर्ग. याचा जर विस्तार केला आपण तर पहिल्या कंसामध्ये यम अधिक एन, दुसऱ्या कंसामध्ये यम वजा एन, छेदामध्ये यम अधिक एन एका कंसात आणि यम अधिक एन दुसऱ्या कंसात. या ठिकाणी जर आपण भागाकार केला तर यम अधिक एन कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील यम वजा एन छेदामध्ये यम अधिक एन. पर्याय क्रमांक 1. यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया आपण आजचा. दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला एडीची लांबी विचारली, तर एडी म्हणजेच काय? बीसी. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो? एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. तर एसी आहे 5 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग करूयात. एबी आहे 5 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. तर याचा जर वर्ग केला तर हे होईल 25 गुणिले 3 बरोबर 25 गुणिले 2 अधिक बीसीचा वर्ग. तर हा गुणाकार आला 75 बरोबर 50 अधिक बीसीचा वर्ग. आणि हे 50 आता मायनस होईल म्हणजे बीसीचा वर्ग बरोबर 75 वजा 50 म्हणजेच बीसीचा वर्ग बरोबर 25. आणि म्हणून दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर बीसीची किंमत येईल फक्त 5. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण सर्व स्पष्टीकरणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 20 पैकी 20 प्रश्न नक्कीच तुम्हाला बरोबर पण आलेले असतील, खूप छान. परंतु त्याचं स्पष्टीकरण कसं आहे याचा सर्व आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर यानंतरही आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करायची असेल, सैनिकी स्कूलची परीक्षा तयारी करायची असेल किंवा 4थी शिष्यवृत्ती 5वी शिष्यवृत्ती, सर्व प्रकारचे ऑनलाईन झूम क्लासेस उपलब्ध असून विशेष म्हणजे त्याचे प्रश्नसंच पण उपलब्ध आहेत. या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर आहे यावर जर आपण संपर्क केला तर तुम्हाला प्रश्नसंच शिष्यवृत्तीसाठी घरपोच मिळू शकतात. 8856 046 142. तर 8वीसाठी बोर्डाचा म्हणजे झालेले सर्व बोर्ड पेपर आणि या ठिकाणी 8वीसाठी बोर्ड पेपर आहेत आणि 5वीसाठी बोर्ड आणि सराव दोन्ही पण उपलब्ध आहे. तर भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.